ह्या सगळ्या मर्यादा यांनी सोडलेल्या आहेत. ह्या मर्यादा सोडून एक कलमी कार्यक्रम सुरू आहे, राजेश क्षीरसागरांना टार्गेट करायचं. बरं, मला हा यावर आनंद आहे, करून देत टार्गेट, पण ह्यांना उत्तर द्यायला यांनी कुठली काही भूमिका मांडली तर त्याला ती मी मान्य करायला मी काय बांधील नाही आहे. मला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि हे त्यांना पाहिजे असेल तर मी त्यांना आवाहन केलं ना. मी आज देखील आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो, जे माझ्या वडिलांच्या वैद्यकीय बिलाचा 85 लाख रुपये मी शासनाकडून घेतले असा माझा आरोप होतो आहे. बघा, हे आरोप कधी झालेले आहेत? 2019च्या निवडणुकीतले आरोप आहेत. हे आरोप सिद्ध झाले का? हे आरोप सिद्ध झालेले नाही. मी आज जाहीरपणे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून राजू शेट्टी आणि जे त्यांचे बगलबच्चे आहेत त्यांना आव्हान करतो, जर या ठिकाणी मी जर 85 लाख रुपये शासनाकडून घेतले असेल, आज माझ्या आमदारकीचा मी राजीनामा देतो आणि मी राजकीय संन्यास घेतो. आणि हे जर खरं नसेल तर जे आरोप करतात ते राजकीय संन्यास घेणार का? आणि म्हणून मी आज ठरलेलं आहे की ह्यांचं दुकान चाललं पाहिजे, ह्यांचं दुकान चाललं पाहिजे. माझ्यावरती आरोप करायचे आणि यांचं दुकानदारी चालू ठेवायची, हेच यांची एकंदरीत भूमिका आहे. आणि त्यामुळे त्यांचं दुकान चालू राहणार आहे. यांना कुठलं उत्तर द्यायला मी बांधील नाही.